कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। जी काय घडलं ती बदलता नाही येणार ना आपली। बाबा हे सगळं कळतंय की, पण काय आपली पण जे काही झालं ते मागे सोडून नव्याने सुरुवात होऊ शकते की। हेच अगं हेच बोलून आम्ही अर्जाला साखरपुड्याला तयार केलं। आम्ही कुठलं, मीच। अगं तो सारखा अमोलच्या खोलीत जायचा ग, तिथंच बसायचा, लई वेळ बाहेरच नाही यायचा। जीव घाबरवायचा ग माझा। बाबा तुम्हाला हे सगळं सांगायची गरज नाहीये। तुम्ही हा जो काही निर्णय घेतलाय तो का घेतला असेल हे समजू शकते मी। अप्पे तू आधी का नाही ग भेटवलं अमोलला? बाबा मलाही भेटवायचं होतं, पण त्याआधीच रुपाली ताईंकडनं कळालं की अर्जुनचा साखरपुडा होतो। मला खूपदा वाटलं बोलावं, पण हे सगळं कळाल्यानंतर जर मी आले असते तर सगळ्यांना हेच वाटलं असतं की मी अर्जुनचा साखरपुडा मोडण्यासाठी आले। आता काय करायचं ना तीच कळना झाले बघ। अगं त्या वेळेला परिस्थिती वेगळी होती ग, पण आता अर्जाच्या आयुष्यात अमोल आलाय, त्याला त्याच्या बरोबर राहूसं वाटतंय ग। अमोलचं तरी काय वेगळं आहे बाबा, दोघांची पण एकमेकांसाठीची ओढ अगदी सारखी आहे। अप्पे अगं आर्या इथं असला ना की आर्याला त्रास होतो ग। आता होणारी बायको म्हणून तिच्या बी अपेक्षा काही चुकीच्या नाहीत ना। बाबा अप्पे मला तर वाटतं ना की मी तुमचा गुन्हेगार आहे, मीच या दुःखाचं कारण आहे। बाबा असं काही नाहीये, अहो तुमची यात काहीच चुकी नाहीये। अगं नाही कशी अप्पे, अगं मी जरा कळ काढली असती तर मीच अर्जुनकडनं वचन घेतलं नसतं ना तर यो गुत्ताच वाढला नसता बघ। बाबा तुम्ही एवढी वर्ष थांबलात की, कोण थांबतं सांगा मला। आणि या सगळ्यात मला माझी पण चुकी वाटते। अर्जुनने संबंध तोडले म्हणून मी पण बोलायला आले नाही, मी पण बोलायला हवं होतं ना तुमच्याशी। होय अप्पे, का नाही बोललीस तू का? बाबा हो मला बोलायचं होतं, पण मी कसं बोलणार होते? मी जर तुमच्याशी बोलायला आले असते ना तर अर्जुन चिडला असता, आणि तुमच्याशी बोलायला आले असते तर तुम्ही मला अमोल विषयी विचारलं असतंच की। मग मी काय सांगायला पाहिजे होतं तुम्हाला? अर्जुनने आधीच सांगितलेलं, मला नव्हतं काही कळत बाबा। खरं आहे अप्पे, हे अजिबात सोपं नाही ग। अगं मला बी मागच्या 7 वर्षात जे काय झालं ना त्यावरनं तुझा राग यायचा, पण आज तुला भेटलो आणि तुझी बाजू कळली ग मला। अप्पे मी अमोलला बघितलं आणि तुझ्या पद्धतीने त्याला वाढवलंस ना ते बघून मला खरंच तुझा अभिमान वाटतो अप्पे। हो बाबा, नाही माझ्याकडनं जेवढं झालं तेवढं केलंय मी। अगं भरपूर दिलंस तू अप्पे। मला तर वाटते ना की अमोल तुझ्याकडे होता ना तेच लय बरोबर झालं बघ। आणि बाबा तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी अर्जुनला आणि अमोलला कधीच वेगळं नाही करत। आणि तुमचं काय अप्पे? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।